नमस्कार, साक्षीस किचनमा तुमनं स्वागत आहे। आज आपण बनवू मटनी भाजी। मटले चांगला खूप आणि लिहिले, एक कांदा लिहिले, त्याला तवावर भाजी लिहिले, खोबराले भाजी लिहिले, लसूण, धना पावडर, जिरं, गरम मसाला, हळद, मिरची, कढीपत्ता आणि चवीनुसार मीठ। चला तर आपण मटनी भाजी बनवूया आज। आता ह्या सगळ्या मसाल्याला आपण मिक्सरमा वाटेल। बघा आता आपण हा मसाला मिक्सरमध्ये दळून घेतलेला। आता त्याला कढईमध्ये टाकू। कढईत आपण ठेवलेली त्याच्यात 3 ते 4 पड्या तेल टाकलेलं आहे। देखा ते हा मसाला हो जाए एन माते मठ टाकी देवाना 2 पाण्यावर चांगले स्वच्छ धुईसनी। देखा बहिणी सन माले ते काय ऐराणी येते, मी अर्धी मराठी अर्धी ऐराणी बोलस। तुमले कसं वाटस ते कमेंट करीसन सांगा ना। आता हे मठ चांगला मसाला मा करपाई लेवाना मग पाणी सोडाना। देखा ते आपला मठ मसाला मा चांगला शिजी जायलेत। आता आपण त्यांना थोडं पाणी सोडू। जितलं पाणी लागेल तितलंच टाकाना, तुम्हाला कितला रसा पाहिजे असं। आता त्याला मीठ टाकाना। आता चांगलं 15-20 मिनिटं शिजू देवाना। आता आपली भाजी शिजी झाली, त्यांना आपण कोथिंबीर टाकी देऊ। आता ही भाजी बनी जायले, ही भाजी खाण्यासाठी तयार हो जायले। तुमले कशी वाटली ही कमेंट करून आणि लाईक करीसन सांगा। देखा ते मटनी भाजी खावाले तयार हो जायले, कशी लाल तरी झणझणीत अशी मटनी भाजी आहे। कोणले आवडली हे कमेंट करीसन सांगा।